एक दिवस सकाळी शाळेला जायची तयारी सुरू होती. आई बॅग भरत होती. बाबा घड्याळ पाहत होते आणि छोटा आरव आपल्या खेळण्यात गुंग होता. आई म्हणाली, आरव, शाळेला उशीर होतोय. आरव थांबला. आईकडे पाहिलं आणि पुन्हा खेळण्यातच रमला. कधी असं झालंय का तुमच्यासोबत? आई बाबा काहीतरी सांगतात आणि आपण म्हणतो थोड्याच वेळ, पण त्या थोड्याच वेळात काय घडतं ते पाहूया. नमस्कार माझ्या लहान मित्रांनो. मी आहे गोष्ट मित्र, अ स्टोरी टेलर फ्रेंड. आज मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगणार आहे. खूप मोठी नाही, पण खूप महत्त्वाची. आज आपण पाहणार आहोत 3 स्मॉल हॅबिट्स, ज्या हळूच, शांतपणे मुलांना चांगलं बनवतात. आरव शाळेत पोहोचला. त्याची मैत्रीण मिताली त्याला पाण्याची बाटली देते. ती हसून म्हणते, घे. आरव बाटली घेतो, पाणी पितो आणि काहीच न बोलता पुढे निघून जातो. मिताली थोडी थांबते. तिला थोडंसं वाईट वाटतं. थोड्या वेळाने आरव परत येतो. तो मितालीकडे पाहतो आणि हळूच म्हणतो, थँक यू. मितालीच्या चेहऱ्यावर हसू येतं. काय बदललं? फक्त 2 शब्द. थँक यू. ते शब्द छोटे असतात, पण मन मोठं करतात. दुपारी खेळताना आरव चुकून मितालीला धक्का देतो. मिताली पडते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. आरव थांबतो. तो गोंधळतो. त्याच्या मनात विचार येतो, माझी चूक नव्हती. पण तो पुढे येतो आणि म्हणतो, सॉरी. मिताली त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, ठीक आहे. काय झालं? भांडण झालं नाही. रडणं थांबलं. मैत्री वाचली. शाळेनंतर आरवकडे एक चॉकलेट असतं. त्याचा मित्र रोहन बाजूला बसलेला असतो. आरव चॉकलेट पाहतो. थोडा विचार करतो. हे माझं आहे. मग तो चॉकलेट अर्ध करतो आणि रोहनला देतो. रोहन खूप खुश होतो. तो म्हणतो, तू खूप गुड आहेस. आरवचं मन आनंदानं भरून जातं. चॉकलेट कमी झालं, पण आनंद जास्त झाला. शेअर केल्याने मन मोठं होतं. तर मित्रांनो, आज आपण पाहिल्या 3 स्मॉल हॅबिट्स. थँक्यू म्हणणं, सॉरी म्हणायची हिंमत आणि शेअर करणं. या सवयी खूप छोट्या वाटतात, पण रोज केल्या तर ह्याच सवयी मुलांना चांगलं माणूस बनवतात. लक्षात ठेवा, चांगलं बनण्यासाठी मोठं काही करावं लागत नाही. छोट्या सवयी, छोटे शब्द आणि थोडंसं प्रेम पुरेसं असतं. आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आईबाबांना नक्की सांगा. आणि अशीच गोड, शांत आणि व्हॅल्यू शिकवणारी गोष्ट ऐकायची असेल तर गोष्ट मित्रला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.